सध्या देशात राम मंदिराच्या पुनर्वसनानंतर नवीन पर्वास सुरुवात झाली आहे. त्यात एक शुभ घटना घडली आहे, ती म्हणजे दुबईतील स्वामीनारायणाचे मंदिर. BAPS म्हणजेच बोचास्वामी श्री अक्षय पुरुषोत्तम स्वामीनारायण यांचे हिंदू मंदिर हे दगडापासून बनवलेले मध्य पूर्व देशातील पहिले पारंपरिक हिंदू मंदिर आहे. अबू मुरिकाह जिल्ह्यात स्थित ही भव्य रचना भारत आणि UAE यांच्यातील दृढ मैत्रीचा पुरावा आहे. सांस्कृतिक सौंदर्य आणि सहकाराच्या भावनेचे हे प्रतीक आहे. अबुधाबी येथे या मंदिराचे उद्घाटन सोहळ्याची चर्चा संपूर्ण जगात झाली. संयुक्त अरब अमिरातील हे पहिलं हिंदू मंदिर आहे. अबुधाबीमध्ये 14 फेब्रुवारी 2024ला BAPS हिंदू मंदिराचे उद्घाटन झाले. यामध्ये युनायटेड स्टेट, इस्रायल, जर्मनी, आर्मेनिया, इटली, कॅनडा, बांगलादेश, आयर्लंड, बहरीन, चीन, अर्जेंटिना, घाना, चाड, कॉम्बिया, युरोपियन युनियन, फिजी, सायप्रस, झेक प्रजासत्ताक, डोमिनिकन रिपब्लिक, इजिप्त येथील राजदूतांचा समावेश आहे. नेमके हे हिंदू मंदिर कसे आहे, त्याचे वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण पाहूया. BAPS हिंदू मंदिर गुलाबी राजस्थानी वाळूचा खडक आणि पांढऱ्या इटालियन संगमरवरी दगडापासून बनवलेले आहे. हे दगड भारतात कोरलेले असून त्यानंतर मंदिराच्या बांधकामासाठी UAEमध्ये नेण्यात आले. मंदिराच्या आतील बांधकामास 40,000 घनफूट संगमरवरी वापरण्यात आले आहे. मंदिराचं बांधकाम व्यवस्थापक मधुसूदन पटेल हे आहे. या मंदिराच्या फरशा उष्णता प्रतिरोधक नॅनो टाईल्स आणि काचेचे जाड पॅनल्स आहे. BAPS मंदिराच्या संपूर्णात अभ्यास केंद्र, प्रार्थना हॉल, थेमॅटिक गार्डन, शिक्षण क्षेत्र यांचा समावेश आहे. मंदिराच्या बांधकामासाठी 400 दशलक्ष संयुक्त अरब अमिराती दिरहम इतका खर्च झाल्याचे अंदाज आहे. अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायेद अल नाहयान यांनी 2015मध्ये पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान मंदिराच्या बांधकामासाठी 13.5 एकर जमीन देवळासाठी दान दिली होती. परत जानेवारी 2019मध्ये UAE सरकारने जानेवारीमध्ये मंदिरासाठी आणखी 13.5 एकर जमीन दान केली. अशा प्रकारे एकूण 27 एकर जमीन UAE सरकारने दान दिली आहे. हे भव्य मंदिर उभारण्यास 27 एकर जागा वापरण्यात आली आहे. 2017मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराची पायाभरणी करण्यात आली होती. या मंदिराचे 7 स्पायर्स प्रत्येक UAE अमिरातचे प्रतीक आहेत. मंदिराच्या पायामध्ये 100 सेन्सर बसवण्यात आले आहेत. हे सेन्सर भूकंपाची शक्यता आणि तापमान बदल करण्यासाठी व तापमान तपासण्यासाठी वापरण्यात आले आहेत. दुबईतील नवं हिंदू मंदिर सर्वच धर्मांसाठी आध्यात्मिक केंद्र आहे. मंदिरात हिंदू धर्माच्या 16 देवी देवतांच्या मूर्त्या आहेत. मंदिरात एक ज्ञानकक्ष असून धार्मिक कार्यासाठी एक सामुदायिक केंद्र देखील आहे. मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार नवं मंदिर सकाळी 6:30 वाजता उघडेल आणि रात्री 8 वाजेपर्यंत भक्तांसाठी खुले राहील. या मंदिराला दिवसभरात 1000 ते 1200 भाविक भेट देतील असा अंदाज आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि युनिव्हर्स मंथन या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.